नमस्कार मित्रांनो, आजच्या ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप परीक्षेतील मराठी विषयातील उद्देश विद्येय हा घटक पाहणार आहोत. खूप मुलांचा हा घटक चुकतो, त्यावर आधारित आपण ऑनलाईन टेस्ट पाहणार आहोत. आपल्या ऑनलाईन टेस्टचं स्वरूप जरा वेगळं असतं. प्रथम मी प्रश्न वाचतो व पर्याय सांगतो. त्यावर आधारित तुम्ही अगोदर त्याचं उत्तर शोधायचं आणि तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवायचं उत्तर. त्यानंतर मी त्याचं उत्तर सांगेल. उत्तर आलं असेल तर राईट करा, चुकलं असेल तर चूक करा. त्यानंतर त्या प्रश्नाचं मी स्पष्टीकरण सांगेल. यातून तुमचा चुकलेला प्रश्नसुद्धा पुन्हा चुकणार नाही. चला आता आपण सुरुवात करूया. घटकाचं नाव आहे उद्देश विद्येय. खूप महत्त्वाचा घटक आहे मित्रांनो. परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न असतोच. पहिला प्रश्न पहा. खालील वाक्यातील उद्देश ओळखा. मधुराने रसाळ जांभळे मनसोक्त खाल्ली. पर्याय पहिला मधुराने, पर्याय दुसरा रसाळ, पर्याय तिसरा रसाळ जांभळं, पर्याय 4 खाल्ली. तुमची वेळ चालू झालेली आहे. व्यवस्थित वाचा. अचूक प्रश्नाचं उत्तर तुमच्या वहीमध्ये नोंदवा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बघा मित्रांनो, उद्देश आणि विद्येय प्रथम समजून घ्या. उद्देश समजण्यासाठी तुम्ही प्रश्न विचारा कोण, कोणाला प्रश्न विचारा कोण. तर या ठिकाणी आपण जर प्रश्न विचारला वाक्यामध्ये कोण, मधुराने. उत्तर का आले? मधुराने. कोण प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळतं ते उद्देश, राहिलेला सर्व भाग हे विद्येय. समजून घ्या. कोण प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळेल ते उद्देश, बाकी सर्व विद्येय. म्हणजे या ठिकाणी उद्देश कोणता? मधुराने. बाकी सगळं काय? विद्येय. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. खालील वाक्यातील उद्देश ओळखा. प्रत्येक भारतीय जवान प्राणपणाने लढत होता. पर्याय पहिला प्रत्येक, पर्याय दुसरा भारतीय जवान, पर्याय तिसरा लढत होता, पर्याय चौथा प्रत्येक भारतीय जवान. व्यवस्थित वाचा. वाक्याला प्रश्न विचारा, उत्तर ॲक्युरेट कळेल तुम्हाला. शेवटी आपण किती मार्क पडले हे समजून घेऊया. पडलेले गुण तुम्हाला कमेंटमध्ये कळवीत चला. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. या वाक्यात पण आपल्याला उद्देश ओळखायचा आहे. प्रश्न विचारा कोण. कोण प्रश्न विचारला वाक्याला? प्रत्येक भारतीय जवान. कोण प्रश्न विचारला की आपल्याला उद्देश मिळतोच. राहिलेला भाग विद्येय. विचारलाय उद्देश, मग कोण प्रश्न विचारला? प्रत्येक भारतीय जवान. आपलं उत्तर 4 नंबर आहे. आणि प्राणपणाने लढत होता हे विद्येय झालं. पुढचा प्रश्न घेऊया. व्यवस्थित वाचा. पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्यातील उद्देश ओळखा. जलधारा अंगावर पडताच मयुराने पिसारा फुलवला. पर्याय पहिला जलधारा, पर्याय दुसरा मयुराने, पर्याय तिसरा फुलवला, पर्याय चौथा पडताच मयुराने. व्यवस्थित प्रश्न वाचा. काय विचारलं पहा. उद्देश विचारलं का विद्येय विचारलं? तुमची वेळ चालू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. या वाक्यात सुद्धा आपल्याला उद्देश ओळखायचा आहे. प्रश्न विचारा कोण. जलधारा अंगावर पडताच मयुराने. कोण? मयुराने. म्हणजे उत्तर आपलं काय पाहिजे? मयुराने. पर्याय नंबर 2. बाकी सर्व विद्येय आहे बघा. बाकी सर्व काय? विद्येय. चला पुढचा प्रश्न पाहूया. आला असेल तर राईट करा, चुकला असेल तर चूक करा. खालील वाक्यातील अचूक विद्येय ओळखा. जयपूरला गुलाबी शहर
म्हणून प्रसिद्धी मिळाली. पर्याय पहिला प्रसिद्धी मिळाली. पर्याय दुसरा जयपूरला. पर्याय तिसरा मिळाली. पर्याय चौथा गुलाबी शहर म्हणून प्रसिद्धी मिळाली. व्यवस्थित वाचा. तुमचं उत्तर पर्यायातून निवडा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लक्षात ठेवा, इथं प्रश्न काय आहे? विद्येय ओळखायचा आहे. म्हणजे जो उद्देश आहे तो बाजूला करायचा आहे. राहिलेला विद्ये. कोण प्रश्न विचारा? जयपूरला गुलाबी शहर म्हणून प्रसिद्धी मिळाली. कोणाला? जयपूरला. म्हणजे जयपूर हे फक्त उद्देश आहे, बाकी राहिलेलं सगळं विद्येय. मग जयपूर सोडून काय राहिलेलं आहे? गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध मिळाली. खूप सोपं आहे. याला आपले 2 मार्क फिक्स होतात. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्यातील अचूक विद्येय ओळखा. वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. पर्याय पहिला वाघाच्या डरकाळीने. पर्याय दुसरा सारे जंगल. पर्याय तिसरा सारे जंगल दणाणून गेले. पर्याय चौथा दणाणून गेले. व्यवस्थित वाचा. अचूक पर्याय निवडा. अचूक वाचलात की अचूक पर्याय सापडतोच. वाचन व्यवस्थित करा. आपण योग्य वाचल्यात आपल्या 50% उत्तर लगेच सापडतं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. या ठिकाणी सुद्धा आपल्याला अचूक विद्येय ओळखायचं आहे. अचूक विद्येय ओळखायचं आहे. मग प्रश्न विचारा. कोण? वाघाच्या डरकाळीने. वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. म्हणजे वाघाच्या डरकाळीने हे उद्देश आहे, बाकी सगळं विद्येय आहे. राहिलेला भाग काय आहे? सारे जंगल दणाणून गेले. पर्याय क्रमांक 3. उद्देश सोडला, बाकीचा भाग राहिला. कोण, कोणाला, कशामुळे, या गोष्टी उद्देशमध्ये येतात. आणि काय झालं हे पुढचं सर्व विद्येमध्ये येतं. आता आपल्याला या ठिकाणी विद्येय ओळखायचं आहे. त्याच्या वाघाच्या डरकाळीने हा उद्देश बाजूला करायचं आणि सारे जंगल दणाणून गेले हे आपला विद्येय. पुढचा प्रश्न बघूया. खालील वाक्यातील अचूक विद्येय ओळखा. योग्य विद्येय वापरून वाक्य पूर्ण करा. हिसाब नीतीच्या गोष्टी डॅश डॅश. पर्यायातून उत्तर निवडायचं आहे. पहिला पर्याय मुलांना खूप आवडतात. दुसरा कंटाळवाण्या. तिसरा बोधपर. चौथा संस्कार. अचूक विद्येय लिहायचं आहे आपल्याला. पर्यायातून निवडा. पर्याय क्रमांक वहीत लिहा. उत्तर आल्यास राईट करा. चुकले असेल तर दुरुस्त करून घ्या. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अशा वेळेस काय करायचं असतं? आपल्याला विद्येय ओळखा म्हणलेला आहे आणि वाक्य अर्ध दिलेलं आहे. मग पुढे जे आपल्याला वाक्य टाकायचं आहे ते शब्द टाकल्यानंतर वाक्य व्यवस्थित पूर्ण व्हायला हवं. त्या वाक्यातून अर्थपूर्ण वाक्य निर्माण व्हायला हवं. आता या ठिकाणी पहा, हिसाब नीतीच्या गोष्टी बोधपर शब्द टाकला. असतात, आहेत. वाक्य व्यवस्थित वाटत नाही. मग या ठिकाणी कोणतं बसेल व्यवस्थित? हिसाब नीतीच्या गोष्टी मुलांना खूप आवडतात. कोणतं विद्येय येईल? हिसाब नीतीच्या गोष्टी मुलांना खूप आवडतात. पर्याय क्रमांक 1. वाक्यातून पूर्ण अर्थ कळायला हवा. अर्धवट वाक्य नको. अचूक विद्येय आलेला आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. खालील वाक्यातील अचूक विद्येय ओळखा. रायगडचा किल्ला डॅश डॅश. पहिला पर्याय अजरामर. 2 पुण्यात. 3 अभेद्य आहे. 4 पाण्यात बांधत. व्यवस्थित पर्याय शोधा. काय विचारलं समजून घ्या. ते आल्यास तुम्हाला सगळंच येईल. व्यवस्थित वाचा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता या वाक्यातील आपल्याला अचूक विद्येय ओळखायचं आहे. विद्येय असं असावं की त्यामुळे आपलं वाक्य पूर्ण व्हायला हवं.
रायगडचा किल्ला अभेद्य आहे. बघा वाक्य पूर्ण झालेलं आहे. पाण्यात बांधत अर्थ पूर्ण होत नाही. अजरामर, नुसतं अजरामर म्हणता येणार नाही, वाक्य पूर्ण होणार नाही. त्यासाठी अचूक विधेय कोणतं येईल? रायगडचा किल्ला अभेद्य आहे. वाक्य पूर्ण झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3. विधेय असं असावं की त्यामुळे आपलं वाक्य पूर्ण व्हायला, अर्थपूर्ण व्हावं. पुढचं बघा. खालील वाक्यातील अचूक विधेय ओळखा. अपर्णाने डॅश डॅश. पर्याय पहिला, चित्रकला सुंदर आहे, चटकन वर्गात गेली, पुरणपोळ्या करेल, खड्या आवाजात पोवाडा म्हटला. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. या ठिकाणी सुद्धा अचूक विधेय ओळखायचं आहे. अपर्णाने चित्रकला सुंदर आहे टाकलं तर आपल्या उत्तर येईल का? वाक्य व्यवस्थित होणार नाही. अपर्णाने चित्रकला सुंदर आहे वाक्य होत नाही. अपर्णाने चटकन वर्गात गेली वाक्य पूर्ण होत नाही. अपर्णाने पुरणपोळ्या करेल नाही. पुढचं वाक्य, अपर्णाने खड्या आवाजात पोवाडा म्हटला. बघा वाक्याला शोभलं, अर्थपूर्ण वाक्य झालं. उद्देशाला विधेय जोडलं, अर्थपूर्ण वाक्य झालं. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न घेऊया आपण. खालील वाक्यातील अचूक उद्देश ओळखा. मृदुंगाच्या तालावर झाडावरील पक्ष्याने आभाळात जणू फेर धरला होता. पर्याय पहिला, मृदुंगाच्या तालावर. पर्याय दुसरा, झाडावरील पक्ष्याने. पर्याय तिसरा, फेर धरला होता. पर्याय चौथा, पक्ष्याने देखील. व्यवस्थित वाचा. अचूक उत्तर पर्याय क्रमांक वहीत नोंदवा. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लक्षात ठेवा, खूप मुलांना वाटतं की उद्देश हे नेहमी सुरुवातीला देतात. नाही, असं नसतं. कोण प्रश्न विचारा. मृदुंगाच्या तालावर झाडावरील पक्ष्याने. कोण? झाडावरील पक्ष्याने. कोण प्रश्न विचारल्यावर उद्देश सापडतो. आपल्याला उद्देश शोधायचा आहे. झाडावरील पक्ष्याने. बाकी सगळं विधेय आहे. कोण, कोणाला प्रश्न विचारा, बाकी राहिलेले सर्व विधेय. त्याच्यामुळं उद्देश हा नेहमी सुरुवातीला येतो हे चुकीचं आहे. कोठे पण येऊ शकतो उद्देश. प्रश्न विचारा, कोण, कोणाला. पुढचा प्रश्न घेऊया. उत्तर आलं असेल तर राईट करा. खालील वाक्यातील अचूक उद्देश ओळखा. खूपच जोरात धावली अशीन आज. पर्याय पहिला, अशीन आज. दुसरा, अशीन. तिसरा पर्याय, खूपच जोरात धावली. खूपच जोरात धावली अशीन. व्यवस्थित वाचा. काय सांगितलं पहा. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मित्रांनो, व्यवस्थित वाचा. अचूक उद्देश सांगितलाय. प्रश्न फक्त एकच विचारा, कोण. त्या वाक्याला प्रश्न विचारा, कोण. खूपच जोरात धावली अशीन आज. कोण विचारलं, आपलं उत्तर काय सापडतं? अशीन, फक्त अशीन. पर्याय क्रमांक 2. बाकी सगळं विधेय. मित्रांनो, आपले 10 प्रश्न झालेले आहेत. आता आपण आपले किती प्रश्न आले पाहूया. तुम्ही सुद्धा तुम्हाला पडलेले मार्क्स मला माझ्या 96 73 65 52 13 या नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला आपली ऑनलाईन टेस्ट कशी वाटली यासाठी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. चला आता पाहूया आपले उत्तर. आपल्या 10 पैकी 10 मार्क पडलेले आहेत. सर्वांचं अभिनंदन. टेस्ट कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद मित्रांनो.